सत्तेच्या खुर्चीवर बसणारे हे नेते एका क्षणात कोर्टाच्या बेंचवर बसले. हो, हे 4 नेते जेलची हवा खाऊन आलेत. 1. सुनील केदार, काँग्रेस. NDCC बँक घोटाळा, 100 पेक्षा अधिक कोटींचा मामला. कोर्टाचा निर्णय, थेट 5 वर्षांची शिक्षा. महाराष्ट्र हादरलं होतं त्या दिवशी. 2. सुरेश जैन, एक्स मिनिस्टर. जळगाव घरकुल घोटाळा, हजारो लोकांचं स्वप्न तुटलं आणि कोर्टाने दिली सर्वात कडक शिक्षा, 7 वर्षांची कारावास. 3. नवाब मलिक, NCP. मनी लॉन्ड्रिंग प्लस जमीन व्यवहार. ईडीने अटक, महिनोन महिने न्यायालयीन कोठडीत. राज्यभर राजकीय वादळ उठलं होतं. 4. छगन भुजबळ, NCP. 2016 ईडीची मोठी कारवाई. मनी लॉन्ड्रिंग केसात अटक, जवळजवळ 2 वर्ष जेलमध्ये राहिले. लोक नेता निवडतात विकासासाठी, पण ही नावं बघून प्रश्न एकच: गुन्हेगार वाढलेत की जनता जास्त सहनशक्ती वापरते? कमेंटमध्ये सांग, तुझं मत काय?